आरोपार्जित जमिनी शासकीय कार्यालयासाठी दिल्या होत्या आणि शासकीय कार्यालय इतरत्र स्थलांतर झाल्यानंतर आमच्या मूळ जमिनी या कोर्टाच्या आदेशाने ताब्यात घेतल्यात असं स्पष्टीकरण समरजित घाटकेंनी दिलंय। पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला। त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती। आपण तिथं हॉल बांधलेला होता, हे ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या छाप्यात सरकारी धान्याचा काळा बाजार होत असल्याचा प्रकार समोर आलाय। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रासह पंजाब सरकारचं हे धान्य असल्याचं समोर आलं आहे। तर हे धान्य सरकारी पोत्यांमधून काढत पॉलिशिंग करून खासगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यामध्ये भरलं जात होतं। या गोडाऊनमध्ये शेकडो पोती तांदळासह महिला आणि बालकल्याण विभागाचं स्तनदा माता आणि गरोदर मातांना दिलं जाणारं पोषण आहारातील अन्नाची पाकिटं सुद्धा या ठिकाणी आढळलेली आहे। तर कंपनीच्या आवारामध्ये उभे असलेल्या अनेक ट्रकमध्येही शासनाचे धान्याच्या गोण्या आहेत। गजानन ॲग्रोवर यानंतर पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि हे सर्व साहित्य त्या ठिकाणी सापडलंय। आम्हाला माहिती मिळाली की गव्हर्नमेंटचा जो तांदूळ आहे तो सायफन ऑफ करून दुसऱ्या पोत्यांमध्ये भरला जात आहे। आलो असता ही जी राईस मिल आहे इथे महाराष्ट्र पणन आणि ते पंजाब गव्हर्नमेंटचे जे पोते आहेत त्याच्यातून तांदूळ काढून या राईस मिलमधून पॉलिश करून या अशा पोत्यांमध्ये तो भरला जातोय। तसेच इथे अजून आम्ही पुढे रेड केले असता महाराष्ट्र शासनाचेच महिला व बाल विकास विभागाचे मल्टीमिक्स सिरियल्स प्रोटीन प्रीमिक्स हे लहान मुलांसाठी आहे। ते 7 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता हे आहे प्रीमिक्स, जे की नॉट फॉर सेल आहे। आपण इथे बघताय तर ते प्रीमिक्स इथे प्रायव्हेट मार्केटमध्ये विकण्यासाठी इथे रिपॅकेजिंग करून देण्यासाठी इथे सीपी आणि आमचे दौलता पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत सिनियर पी आहे त्यांना माहिती मिळालेली होती की या ठिकाणी शासकीय राशनचा तांदूळ हा या ठिकाणी येत आहे। तर त्याप्रमाणे त्यांनी पाळत ठेवली होती ट्रकवरती आणि ट्रकचा पाठलाग करून ट्रक मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये FCIच्या गोडाऊनमधला काल या ठिकाणी माल आल्यावरती मिळालेला होता। त्याचबरोबर ज्यावेळी गोडाऊनची पाहणी केली त्यावेळी त्याच्यामध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा राशनचा तांदूळ, त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा तसेच शालेय पोषण आहारातील काही पॅकेट्स ते देखील या ठिकाणी मिळालेले आहेत। यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महागाईने हैराण मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागलेली आहे। आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागलाय। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झालेली आहे। तर कूल कॅबसाठी 8 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने 23 जानेवारीला वाहनांच्या वाढत्या किमती, ग्राहक निर्देशांक आणि कर्जाचे व्याजदर लक्षात घेऊन या भाडेवाढीला मंजुरी दिली होती। त्यामुळे मुंबईतील प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून किती दरवाढ झालेली आहे आपण बघणार आहोत। तर आधीचे भाडे होते 28 रुपये आणि त्याच्यानंतर आता सुधारित भाडं आहे 31 रुपये टॅक्सीसाठी। म्हणजेच आता टॅक्सीमध्ये बसल्यानंतर 31 रुपये भरावे लागतील। तर आधीचे भाडे हे रिक्षासाठी 23 रुपये होतं, मात्र सुधारित भाडं आहे 26 रुपये, 3 रुपयांची वाढ झालेली आहे। तर कूल टॅक्सीसाठी आधीचं भाडं होतं 40 रुपये, मात्र आता त्याच्यामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे। सुधारित भाडं आहे 48 रुपये। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागल्याचं दिसतंय। मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे। केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांवर लक्ष देण्यात आलं आहे। शेती क्षेत्राच्या विकासासाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। तसं सरकारनं डाळी आणि तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी 6 वर्षांचा विशेष कार्यक्रम हाती घेतलाय, ज्यामुळे देश स्वयंपूर्ण होऊन शेतकरी समृद्ध व्हायला मदत होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ग्रामीण आणि शहरी समतोल साधण्यावरती भर दिलाय। हा समतोल साधताना शेती फायद्यात येण्याच्या दृष्टीने योजना जाहीर करण्यात आल्या। बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय देण्यात आलंय ते आता पाहूया। पंतप्रधान धनधान्य योजनेच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। शिवाय किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। तेलबिया आणि कपाशीचं उत्पादन वाढवण्यासाठी 6 वर्षांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आलाय।
युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात 3 कारखाने निर्माण करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यासाठी जे लागणारा वस्तू आहे ते कमी भावामध्ये द्यावं आणि हाय त्या पोझिशनमध्ये पिकलेल्या मालाची अंमलबजावणी करून हाय त्या पोझिशनमध्ये MSP वाढवून गव्हर्नमेंटने खरेदी करावी अशी आमची अपेक्षा आहे. शेती आणि शेतीवरती आधारित उद्योगांना बळ मिळावं यासाठी बजेटमध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे ते आता पाहूया. फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवरती लक्ष केंद्रित करून मासेमारीचं शाश्वत संकलन करण्यात येणार आहे. निर्यात करणाऱ्या MSMEला 20 कोटींपर्यंतचं मुदत कर्ज देण्यात येणार आहे. सरकारने डोंगराळ भागात छोटं विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे दुर्गम भागात हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. डाळिंबे आणि तेलिंबियाचे भाव फार घसरलेले आहेत. बाजारात त्यांना मूल्य मिळत नाहीत. ह्या योजनेमुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. ग्रामीण महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा विकास करण्यावरती बजेटमध्ये भर देण्यात आला आहे. एकंदरीतच ग्रामीण भाग आणि शेतकरी आत्मनिर्भर होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हे बजेट उपयुक्त ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी आहे अनोख्या आंदोलनाची. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी पाणी प्रश्नी अनोखं आंदोलन केलं. सरपंचांनी चक्क साडी नेसून जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना 2 किलोमीटरवरून डोक्यावरून पाणी आणायला लावतायत. माझ्या गावात 5 वर्ष झाली जलजीवनचं काम सुरू होऊन पण काम होत नाहीये. यामध्ये जिल्हा परिषद CEOंनी टक्केवारी घेतली असावी असा आरोप त्यांनी केला. तर मी सरपंच म्हणून नाही तर माझ्या गावातील महिलांचा आवाज म्हणून आलोय असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणता लाडकी बहीण आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला जलजीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये. 4 वर्ष झाले अधिकारी लक्ष देईना. टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागलंय. पाहूयात पुढची बातमी. कधी सगळे सोयऱ्यांच्या निधनानंतर तर कधी निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडन करण्यात येतं. बुलढाण्याच्या शेगावात मात्र ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्यासाठी सामूहिक मुंडन करण्यात आलंय. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेगावात टक्कल पडण्याचा आजार सुरू झालेला आहे. तर शेगाव तालुक्यातील 12 गावं आणि 201 ग्रामस्थांना या आजारानं विळखा घातलाय. अकाली टक्कल पडल्यानं हे ग्रामस्थ हवालदिल झालेत. या ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्यासाठी बोंडगावातील 10 तरुणांनी टक्कल केलंय. बोंडगावात केस गळतीचे 30 रुग्ण आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून उपचार सुरू आहेत. याच दरम्यान त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या तरुणांनी टक्कल करत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा संदेश दिला. दरम्यान केस गळती प्रकरणातील